नमस्कार मित्रांनो, दत्ताजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आज आपण चाललो आहोत गुजरात येथील लोह पुरुषाचं दर्शन घेण्यासाठी, जगातील सर्वात उंच पुतळा पाहण्यासाठी. नंदुरबार इथून सीमेलगतच गुजरात लागतं आणि आम्ही तिथून निघालो गुजरातच्या दिशेने. वाटेत ही नाश्ता करण्यासाठी थांबलो. गुजरातचा खमंग ढोकला, मिसळ आणि चविष्ट अशी भजी, सकाळी सकाळी गरमागरम असा हा नाश्ता करून आम्ही पुढे गुजरातच्या दिशेने निघालो. छोटासा हा धाबा होता आणि थोड्याच वेळात आम्ही नर्मदेच्या काठावर पोहोचलो आणि नर्मदेत पवित्र स्नान करण्यासाठी सर्व मित्र उतरले. पवित्र असं स्थान नर्मदेच्या इथे करण्यास मिळालं, हे सौभाग्यच आमचं. आणि तिथून पुढे आपला तिरंगा डोलात फडकत आहे. हा सर्व परिसर सुशोभित करण्यात आलेला आहे. अतिशय सुंदर रोड, रस्ते, आजूबाजूला झाडी, पूर्ण परिसर कित्येक किलोमीटरचा लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल इथपर्यंतचा परिसर फार सुंदर असा सुशोभित करण्यात आलेला आहे. पाण्याचे कारंजे रस्त्याच्या मध्ये आणि ही सर्व आलेली वाहनं इथपर्यंत थांबवली जातात आणि इथून पुढेचा प्रवास सरकारी बस आहेत त्या बसने करावा लागतो किंवा या छोट्या रिक्षा आहेत, ग्रीन रिक्षा. अतिशय मन प्रसन्न होईल असा हा प्रवास. हे आमचे वळवी सर यांच्या सौजन्याने हा प्रवास होत आहे. इथून बसने पुढे जावं लागतं. दुरूनच बसमधून जाताना निसर्ग रम्य परिसर आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपून घेत आहोत. हा स्टॅच्यू ऑफ युनिटी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा. स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल. या पुतळ्याची उंची 182 मीटर आणि फुटामध्ये 597 फूट असा हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे. गुजरात राज्यातील नर्मदा नदीच्या काठावर केवडिया जवळील साधू बेटावर, साधू बेट इथे आहे. 31 ऑक्टोबर 2018 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचं अनावरण झालं. शिल्पकार, प्रसिद्ध भारतीय शिल्पकार राम व्ही सुतार यांनी या पुतळ्याचे डिझाईन केले आहे. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी 93 मीटर आहे, जवळपास दुप्पट उंच हा पुतळा आहे स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा. या पुतळ्यासाठी देशभरातील शेतकऱ्यांकडून लोखंड गोळा करण्यात आले होते. 153 मीटर उंचीवर एक व्हिंग गॅलरी आहे, जिथून सरदार सरोवर, धरण आणि सातपुडा विंध्याचल पर्वतरांगा दिसतात. एकूण पुतळ्याचे वजन 1700 टन असून तो 33 महिन्याच्या विक्रमी कालावधीत तयार करण्यात आलेला आहे. अशी या सरदार वल्लभभाई पुतळ्याची वैशिष्ट्य आहेत.
आणि आपण दूरवरून हा पुतळा किती सुंदर दिसतोय हे बघण्याचं भाग्य आम्हाला लाभलं. अतिशय सुंदर असा पुतळा. कधी एकदा या पुतळ्याच्या जवळ जातो असं सर्व नच वाटत होतं. इथे तिकीट काढण्यासाठी रांग लागलेली आहे. तिकीट काढून तुम्ही पुढे जाऊ शकता स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहण्यासाठी. आजूबाजूला सुंदर असे गार्डन, कारंजे, तसेच उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून मध्ये मध्ये पाण्याचे फवारे देखील आहेत. अतिशय स्वच्छता इथे दिसली. आपण आता या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या जवळ पोहोचलो आहोत. आजूबाजूला सुंदर असे कलाकृती दिसत आहेत. अनेक जण फोटो काढण्यात मग्न झालेले दिसतात. एक वेगळाच अनुभव, विलक्षण अनुभव इथे येताना वाटतो. अशा छोट्या इलेक्ट्रिक कार आपणाला इथपर्यंत सोडण्यासाठी असतात. ही नर्मदामाई पवित्र अशी. स्वयंचलित रस्ते देखील इथे आहेत.
स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या पायथ्याशी सुंदर असं वातानुकूलित संग्रहालय आहे. हे सुंदर असं संग्रहालय संपूर्ण वातानुकूलित, अतिशय सुंदर आणि मनाला प्रसन्न करणारा हे स्थळ आहे. आपण अवश्य या स्थळाला भेट द्यावी. आपण इथे आपले फोटो काढू शकता. स्वयंचलित जिन्याने आपण सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पायथ्याशी पोचलेलो आहोत आणि हा भव्य आणि दिव्य असा हा पुतळा त्याच्या पायथ्याशी आपण पाहू शकत आहात की तो पाय त्याच्या खाली आपण ही माणसं सर्व उभी आहेत. सुंदर अशी पवित्र नर्मदा. फोटो यामध्ये आपल्याला स्पष्ट दिसते जगातील उंच पुतळे. आणि आता या पुतळ्यामध्ये सर्वात उंच आहे आपला स्टॅच्यू ऑफ युनिटी, सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा. हा कसा बांधण्यात आला त्याची कलाकृती, शिल्पकृती ते दाखवण्यात आलेले. पर्यटकांना पाहण्यासाठी इतरही अनेक स्थळ इथे निर्माण करण्यात आलेले आहेत. हे आहे प्राणी संग्रहालय, तसेच फुलपाखरू गार्डन देखील इथे आहे. आम्ही बाहेरूनच हे पाहून, वेळ कमी असल्यामुळे फक्त केवळ व्हॅली ऑफ फ्लॉवर ला भेट दिली. विचारून घ्या.
मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पानी छोड़ दो तुम्हारा इस साइड ना